नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विक्रम गावडे स्वागत करतो तुमचं युनियन एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की मागच्या वर्षी जसं महाराष्ट्र गव्हर्नमेंट एक GR लॉन्च केला होता, त्याच्यामध्ये त्यांनी असं मेन्शन केलं होतं की ज्या पण गर्ल कॅन्डिडेट आहेत त्यांना फ्री एज्युकेशन असणार आहे। तर तो क्रायटेरिया काय आहे, तो GR काय आहे, तो कुणासाठी ऍप्लिकेबल असणार आहे, या सगळ्या गोष्टी आज आपण या व्हिडिओमध्ये नक्कीच बघणार आहोत। त्याच्या आधी खूप सारे स्टुडंटचे आपल्याला मेसेजेस होते, कमेंट्स होते का PCM ग्रुपची आन्सर की कधी येणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, काळजी करायची काहीच गरज नाही। PCB ग्रुपची जी आन्सर की आहे ती गेल्या 19 तारखेला आलेलीच आहे। त्याचबरोबर येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये जी पण PCM ग्रुपची आन्सर की असणार ती आपल्याला बघायला मिळणार आहे। त्याच्यामुळे काहीच काळजी करायची गरज नाही। बघा, जेव्हा आन्सर की येणार आहे त्याच्यानंतर जी ऍडमिशन प्रोसेस असणार आहे त्याला वेग यायला चालू होणार आहे बघा। आणि त्याच्यासाठीच युनियन एज्युकेशन मार्फत आपण इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस रिगार्डिंग एक फ्री सेमिनार कंडक्ट करतोय बघा। आणि त्या सेमिनारची लिंक आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती नक्कीच येणार आहे आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे। त्याच्यामुळे लवकरात लवकर व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा आणि सेमिनारचा फायदा करून घ्या। तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघूयातच की ह्या GR मध्ये एक्झॅक्टली सांगितलेले काय काय आहे। तर ज्या पण गर्ल कॅन्डिडेट EBC, SCBC, EWS, OBC या कॅटेगरीमध्ये बिलॉंग करणार आहे त्या सर्वच फिमेल कॅन्डिडेटसाठी ही 100% जी पण ट्युशन फी असणार ही माफ होणार आहे बघा। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पडला असेल प्रश्न की जे पण SC, ST, NT या कॅटेगरीमधून गर्ल कॅन्डिडेट आहेत तर त्यांच्या बाबतीत काय। तर विद्यार्थी मित्रांनो, ऑलरेडी या स्टुडंटला खूपच कमी प्रमाणात फी असते, म्हणजे SC, ST यांच्यासाठी निग्लिजिबल फी असते, लाईक 2 ते 3 हजार रुपये किंवा 5,000 पर्यंत। आणि जे पण NT कॅटेगरीचे स्टुडंट आहेत त्यांना फक्त आणि फक्त डेव्हलपमेंट फी पे करायची असते, त्यांना 100% ट्युशन फी माफ असते। त्याच्यामुळे त्यांना ही सवलत मिळणार नाही, म्हणजे त्यांना ऑलरेडी मिळालीच असते। त्याच्यामुळे आता मी जसं सांगितलंय EWS, SCBC, OBC या कॅटेगरीच्या स्टुडंटसाठी ही सवलत असणार आहे बघा। तर ह्याचा फायदा कसा करून घ्यायचा ह्याच्यावरती आपल्याला बघणं गरजेचं आहे। तर त्याच्या रिगार्डिंग आपण येणाऱ्या स्लाइड मध्ये बघूयातच। तर ह्या स्कीमचा जर आपल्याला फायदा करून घ्यायचा असेल तर आपल्या पॅरेंट्सचं हे वार्षिक उत्पन्न साधारणपणे 8 लाखाच्या खाली असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर आपल्याकडे महाराष्ट्राचं डोमासाईल असणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर जे पण आपलं इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ऍडमिशन होणार आहे हे फक्त आणि फक्त कॅप राऊंड थ्रूच होणं गरजेचं आहे। जर तुम्ही अगेन्स्ट कॅप, मॅनेजमेंट कोटा, त्याचबरोबर इन्स्टिट्यूशन राऊंड मधून जर इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ऍडमिशन घेत असाल किंवा बाकीच्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेत असाल तर तुम्हाला ह्या स्कॉलरशिपचा बेनिफिट हा भेटणार नाहीये बघा। त्याच्यामुळे आपल्याला एकच टार्गेट असणार आहे की ही जर आपल्याला स्कॉलरशिप लागू करून घ्यायची असेल तर फक्त आणि फक्त कॅप राऊंड थ्रूच आपल्याला ऍडमिशन करावं लागणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस रिगार्डिंगच्या ज्या पण लाईव्ह अपडेट असतात त्या आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती आपण नक्कीच पोस्ट करत असतो। त्याच्यामुळे लवकरात लवकर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घ्या आणि लाईव्ह अपडेट घेत राहा, ठीक आहे। त्याच्यानंतर डॉक्युमेंटच्या रिगार्डिंग बघायचं झालं तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात आधी जसं मी मगाशी सांगितलं होतं की 8 लाखाच्या खाली उत्पन्न असणं गरजेचं आहे। त्याच्यासाठीच आपल्याला जे पण इन्कम सर्टिफिकेट आहे ते असणं गरजेचं आहे, महाराष्ट्राचं डोमासाईल असणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर ज्या पण ओव्हरऑल इंजिनिअरिंग ऍडमिशन साठी डॉक्युमेंटची रिक्वायरमेंट आहे त्याच्या सर्वांची सुद्धा गरज आहे। तर ह्या डॉक्युमेंटची तुम्हाला प्रॉपर लिस्ट हवी असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा। व्हॉट्सअप ग्रुपवरती आपण नक्कीच डॉक्युमेंट रिगार्डिंगची जी लिस्ट असणार आहे ती पोस्ट करणार आहे बघा। डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेलीच आहे, ठीक आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघूयात की कुठल्या कुठल्या कॉलेजेसमध्ये ह्या स्कीमचा बेनिफिट आपल्याला होऊ शकतो। तर त्याच्यामध्ये सर्वात आधी बघायचं झालं जे गव्हर्नमेंट कॉलेज आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला फायदा होणारच आहे। त्याचबरोबर जे प्रायव्हेट कॉलेज आहेत, सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, ऑटोनॉमस कॉलेज असतील, नॉन ऑटोनॉमस कॉलेज असतील, या सर्व कॉलेजेसमध्ये आपल्याला जी पण गर्ल्ससाठी 100% ट्युशन फी माफ होणार आहे ती नक्कीच आपल्याला बघायला मिळणार आहे बघा। जर तुमचं उत्पन्न 8 लाखाच्या खाली असेल तरच आणि महाराष्ट्राचं डोमासाईल असेल तरच, ठीक आहे। आणि त्याचबरोबर जे पण प्रायव्हेट युनिव्हर्सिटीचे कॉलेजेस आहेत तर ह्या कॉलेजेसमध्ये तुम्हाला ह्या स्कॉलरशिपचा बेनिफिट हा बघायला मिळणार नाही। त्याच्यामुळं जर तुम्ही एखाद्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घेत असाल तर तुम्हाला माहिती असणं गरजेचं की त्या कॉलेजेसमध्ये आपल्याला हे जे पण स्कॉलरशिप आहेत तर त्याचा बेनिफिट भेटणार नाहीये। तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहिलं की गर्ल एज्युकेशनसाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने कसा GR काढलाय, कशी स्कॉलरशिप आहे त्याच्या रिगार्डिंग। तर अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या स्कॉलरशिप्स आणि स्कीम्स या भरपूर साऱ्या स्टुडंटसाठी अवेलेबल आहेत बघा। आणि त्याच्यासाठी आपण एक डिटेलमध्ये नक्कीच व्हिडिओ बनवू शकतो। जर तुम्हाला तो हवा असेल तर तुम्ही ह्या व्हिडिओला 100 लाईक्स करा, त्याचबरोबर 50 कमेंट करू शकता की डॉक्युमेंट रिलेटेड व्हिडिओ। जर तुम्ही डॉक्युमेंट रिलेटेड व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये मेन्शन केलं तर आपल्याला सुद्धा कळेल की तुम्हाला त्याच्या रिगार्डिंग व्हिडिओ हवाय आणि आपण नक्कीच त्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवूयात। अशाच प्रकारच्या इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस रिगार्डिंग नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी तुम्ही युनियन एज्युकेशनला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंटही करा। धन्यवाद मित्रांनो।